युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. नाशिकचा भोंदू बाबा त्याच्या टेबलावर बसली रुपाली चाकणकर. हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. जशा बाकीच्या महिला अशोक खरातच्या टेबलावर बसल्या होत्या आणि टेबल विधी केली होती, तशी रुपाली चाकणकर आणि तिची बहीण प्रतिभा चाकणकर बसली असेल का? हा खुलासा होणार व्हिडिओ मध्ये, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. रुपाली चाकणकर माहिती आहे तुम्हाला कोण असेल? रुपाली चाकणकर ही माझी रुपाली चाकणकर माझी नाही म्हटलं मी, माझी महिला आयोगाची अध्यक्षा होती. महिला आयोगाची अध्यक्षा होती. तिचा आताच काही दिवस झाले, 15 दिवस झाले, तिनं तिच्या पदाचा राजीनामा दिला. आणि प्रतिभा चाकणकर ही तिची बहीण. तर प्रतिभा चाकणकर आणि महिला आयोगाची अध्यक्षा रुपाली चाकणकर हे अशोक खरातच्या टेबलावर बसली होती काय? या बाकीच्या महिला टेबलावर बसल्या आणि टेबल टेनिसचे गेम खेळले, तशा ह्या दोन महिला बसल्या असेल का? त्या नाशिकच्या पोलीस लोकांना जे पेनड्राईव्ह सापडलं, त्या पेनड्राईव्ह मध्ये महिलांचे व्हिडिओ आहे, बाकीच्या महिलांचे व्हिडिओ आहे, उद्योगपत्यांच्या महिलेचे व्हिडिओ आहे टेबल टेनिसचे. तर ह्या दोघींचे व्हिडिओ असेल का? अशोक खरातचं जेल पेली असेल का ह्या दोघी महिला? काय वाटते? नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यामध्ये अशोक खरातचा बाप निघाला. परतवाड्यातील घटना तुम्हाला माहित असेल, बघितली असेल. एक मुसलमान धर्मातील एक मुलगा, त्याने 180 मुली पटवल्या. त्याच्यासंग जे काय केलं केवरून बसला आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले. काय वाटतं तुम्हाला? जशा अशोक खरातच्या टेबलावर महिला बसल्या होत्या, तशा त्या मुली पण त्याच्या संग हॉटेलमध्ये गेल्या असेल का स्वतःवरून? नक्की कमेंट करा. याच्यामध्ये गलती कोणाची आहे? मुलींची आहे की मुलाची आहे की अशोक खरातची आहे की महिलेची आहे? कारण व्हिडिओ व्हायरल कसे झाले तुम्हाला माहिती आहे. अशोक खरातचे व्हिडिओ व्हायरल असे झाले की तिथं त्याच्या ऑफिस मध्ये नीरज जाधव का एक व्यक्ती होता काम करणारा, त्याच्या वाईफ बद्दल थोडस काही झालं, त्या कारणामुळे त्याला असं वाटलं का माझ्या वाईफ बद्दल याने असं केलं, तर त्या कारणामुळे याने त्याचे व्हिडिओ चोरून काढले, चोरून शूट केले. आणि ते शूट केल्यावर त्याने अशोक खरातला पैसे मागितले, तू मला एवढे पैसे दे, नाही तर तुझे मी व्हिडिओ व्हायरल करणार, नाही तर तू काय म्हणतो ते कर, मला काही घेणे देणं नाही. मग त्याने चोरून व्हिडिओ व्हायरल केले आणि पोलीस स्टेशन मध्ये दखल दिली आणि याची तक्रार नोंदवली, म्हणून अशोक खरातचं भांडण फुटलं. अशीच घटना परतवाड्यामध्ये पण झालेली आहे. अशीच घटना परतवाड्यामध्ये झालेली आहे. तिथं पण असं झालं का मित्रानं म्हटलं की मुली किती पटवतो आपण, किती नाही. तो म्हणायचा माझ्याजवळ एवढ्या मुली आहे, तो म्हणत माझ्याजवळ एवढ्या मुली आहे, मी एवढ्या पटवल्या, तो म्हणत माया मी एवढ्या पटवल्या. हाव काय सबूत काय आहे? मग काय नाही, या मुलीसंग रगबजी खेळायचा. रगबजी खेळता करता तिचे इच्छे व्हिडिओ किंवा फोटो मित्राला पाठवायचे. मग काय एक दिवस असं झालं की दोघांमध्ये भांडणं झाले आणि भांडणामध्ये त्या भांडणाच्या रागामध्ये मित्रानं ते व्हिडिओ जुनेवाले अपलोड केले सोशल मीडियाला. आणि ते सोशल मीडियाला अपलोड केल्यावर तेव्हा ते भांडण फुटलं, नाही तर भांडण फुटलं नसतं. आणि अशी ऍक्सिडेंट फाईल आपल्याला भेटली नसती पाहायला. अशोक खरातचे ते व्हिडिओ पाहायला मिळाले, पण ह्या हरामखोराचे व्हिडिओ जास्त करून पाहायला मिळाले नाही. भरपूर लोकांना व्हिडिओ आहे त्यांच्यापाशी, पण गोष्ट हे नाही आहे याच्यामध्ये मुली आणि महिला सगळ्या हिंदू धर्माच्या आहे, कुठल्याही पंथाच्या नाही आहे. पण अजून निगडीत माहित पडलं की ज्या परतवाड्यामध्ये अचलपूर तालुक्या ठिकाणी हे जे घटना घडली, त्याच्यामध्ये मुसलमानच्या पण मुली आहेत. त्याच्यामध्ये याच्यामध्ये अफेअर मध्ये काय वाटते? खरं आहे की खोटं आहे? का बुरखे आले आहे की कोण आहे? अद्याप अजून मालूम नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या हरामखोराला सजा तर मिळाली पाहिजे. अशोक खरातचं घर अजून पाडलं नाही. या हरामखोराचं घर पाडलं, पण अशोक खरातचं घर अजून पाडलं नाही. कधी पाडणार, काय पाडणार अद्याप मालूम नाही. पण गोष्ट इथं हे समजत नाही की रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर ही टेबलावर बसली काय? बरोबर नाही काय? जशा बाकीच्या महिला टेबलावर बसल्या, तशी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकर टेबलावर बसली काय? आणि त्यानं रुपाली चाकणकरनं आणि प्रतिभा चाकणकरनं त्याचं आश्वासन केलं काय? म्हणून त्या सुंदर दिसते काय?
चा असर होय का तो सुंदरतेचा? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. रुपाली चाकणकर एवढी सुंदर दिसते, हे अशोक खराचा अशोक जल पिऊन सुंदर झाली काय? आणि ते टेबलावर बसल्या काय? जशा बाकीच्या महिला स्वतःहून टेबलावर बसल्या, विधी केली त्यांनी आणि त्या विधीमध्ये त्यांनी खूप मजा केली आणि त्याच्यामध्ये ते खुश होत्या. व्हिडिओ मध्ये बघितलं आपण, पुरा महाराष्ट्रानं बघितलं नाही, पुरा जनतेनं बघितलं. त्या व्हिडिओ मध्ये एवढ्या खुश होत्या महिला, एवढ्या खुश होत्या मी सांगू शकत नाही. सगळ्यांनी बघितल्या. त्या महिला एवढ्या खुश होत्या. तर अशोक खरातनं रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरला पण टेबलावर बसवलं असेल का? काय वाटतं तुम्हाला? त्या पण खुश झाला असेल का टेबलावर बसून? हा, नक्की कमेंट करून सांगा. कारण रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर, आता प्रतिभा चाकणकर का म्हणून राहिलो मी तुम्हाला? कारण प्रतिभा चाकणकरचं नाव एका बोगस खात्यामध्ये आलेलं आहे. अशोक खरातनं शेकडो खाते ओपन केली, त्या खात्यामध्ये रुपाली चाकणकरचा एक हे आलेला आहे, नाव आलेलं आहे. ते खातं बोगस खातं आहे. त्या खात्यामध्ये करोडाचे व्यवहार झालेले आहेत. ते व्यवहार कोणी केले, काय केले? कारण नॉमिनेशन असते ना त्याच्यामध्ये, तो रुपाली चाकणकर आहे आणि अशोक खरात आहे आणि अशोक खरातचाच नंबर त्याला अटॅच होता आणि तिथं व्यवहार म्हटलं सगळे सक्रिय होते आणि रुपाली चाकणकरची बहीण व्यवहार करत होती, त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे. पण खरं आहे की खोटं आहे हे जनतेला माहित असलं पाहिजे. नक्की कमेंट करून सांगा. आणि रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर खरंच टेबलावर बसली असेल का? टेबल टेनिसचे गेम खेळले असेल का? जे नाशिकच्या पोलीस लोकांना जे पेनड्राईव्ह सापडलेली आहे, त्या पोलीस लोकांच्या पेनड्राईव्ह मध्ये हे जे व्हिडिओ असेल का, जे बाकीच्या महिलेचे व्हिडिओ आहेत तसे रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरचे व्हिडिओ असेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.